तुम्ही मला सोडायचं नाही, मी तुम्हाला सोडायचं नाही. देव म्हणले हे बघा, वस्तू आपली असू द्या, ती द्यायची का नाही द्यायची ती आपण ठरवून चालत नाही. न्यायला कोण आलंय याच्यावर अवलंबून असतं. बरोबर आहे की नाही? अहो साक्षात परब्रह्मनिष्ठ ज्ञानोबर आहे, तुम्हाला न्यायला आले नामदेव आहे, तुम्हाला जावं लागतं तीर्थयात्रेला. डोळ्यातच पाणी आलं महाराज नामदेवरायचं, रडू लागले नामदेवराय. 24 तास भगवान परमात्मा संग राहणार नामदेवराय, रडू लागले. देवा तुम्ही म्हणतात म्हणून भारत भ्रमण करेल, तीर्थयात्रा करेल, सर्व मंदिरामध्ये जाईल देवा. पण ऐका ना, एक गोष्ट लक्षात घ्या देवा, तुमच्यासारखा जर देव मला तो मंदिरामध्ये नाही ना दिसला तर मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. कर म्हणजे हात आणि समचरण दृष्टी जर मला नाही ना पाहायला भेटली तर मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही. एवढा भाव नामदेवरायचा कोणाशी जोडलेला होता? बोला. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशी जोडलेला होता. मला सांगा, त्याच परंपरेतले तुकाराम महाराज आहेत ना, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा एकाच. मग आपल्याला तुकाराम महाराजाला माहित नसेल का? माझ्या एवढा श्रद्धा विश्वास होता पांडुरंग परमात्म्यावरती पाठीमागच्या जन्मामध्ये. त्याच परंपरेतले तुकाराम महाराज आहेत ना, आज शरण जातात देवीला, त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही का? आपला दुसरा प्रश्न होता. मग मला सांगा, तुकाराम महाराज शरण जातात देवीला तरी त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही. पण मला सांगा, तुकाराम महाराज शरण जातात हेही करेल आणि त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही हेही करेल. दोन गोष्टी लक्षात राहू. आपलं कीर्तन आज ह्याच गोष्टीवर संपवायचे आपल्याला. दोन गोष्टी कसं तुम्हाला महाराज दोन्ही कसं शक्य आहे? तुकाराम महाराज शरण जातात हे खरं आणि त्यांच्या एकनिष्ठतेला बाधा होत नाही हे सुद्धा खरे. हे सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. ऐका, आमचे लाखे महाराज लाखे महाराज लाखे महाराजांना मित्र बोलत महाराज बरं, बाळ महाराज म्हणजे आपले बाळासाहेब महाराज. हा बरं, ठीक आहे, बाळासाहेब महाराज हे दोघं जण गेले बस स्टँडवर. पण त्या माझं बस स्टँडवर लक्ष द्या, लय माल मिळताय बघ. हे दोन्ही कसं खरं हे सांगायला आलं तुम्हाला. कोणी सांगितलं नसेल तुम्हाला. अहो हे बी खरं ते बी खरं कसं सांगायला. मग लाखे महाराज, सिद्धेश्वर महाराज आणि आमचे बाळासाहेब महाराज दोघं जण बस स्टँडवर गेले. कुठे? माझ्या गावच्या बस स्टँडवर. त्यांना कार्यक्रमाला जायचं होतं मुंबईला. कुठे? मुंबईला. पण ऐका, त्या बस स्टँडवर